मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. वनिता विश्व या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. काय मैत्रिणींनो, ऊन बरंच तापतंय हो ना? आणि या उन्हात तुमची गडबड नक्की सुरू असेल. आता वाळवण, लोणचं, सरबत करण्यात आपण व्यस्त असाल हो ना? पण मैत्रिणींनो, यासोबतच तुम्ही रेडिओ, आकाशवाणी नक्की ऐकत असाल आणि महिलांचे कार्यक्रम तर नक्कीच ऐकत असाल हो ना? तर मैत्रिणींनो, हे सर्व करताना आपण आपल्याकडे लक्ष द्यायला थोडं विसरतो. आपली कौटुंबिक जबाबदारी, मुलं यात आपण व्यस्त असतो. नोकरी, व्यवसाय यात देखील व्यस्त असतो आणि कुठेतरी आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला थोडं कंटाळतो. बरोबर ना? असं वाटतं की आपली तब्येत बरी नाही असं म्हटलं की संपूर्ण परिवारावर त्याचा परिणाम होईल. खरं आहे ना? कारण आपण अगदी व्यवस्थितपणे सगळं घरातलं बघत असतो. आपली तब्येत बरी नाही म्हटलं की सगळी होते ती धावपळ हो ना. त्यामुळे आपण आपल्या तब्येतीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता विश्व या कार्यक्रमात आपण सर्वप्रथम एक छानसं गीत ऐकूया आणि मग पुढे कार्यक्रमाकडे वळूया. तर मैत्रिणींनो, आज आहे 17 एप्रिल. 17 एप्रिल आपण जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करत असतो. हा दिवस हिमोफिलिया आणि इतर रक्तस्राव विकारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि रुग्णांना आधार देण्यासाठी पाळला जातो. हा एक दुर्मिळ अनुवंशिक आजार म्हणूया, ज्यामध्ये शरीरात रक्त गोठणारे घटक म्हणजे ज्याला आपण क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणूया कमी असतात, ज्यामुळे दुखापत झाल्यावर रक्तस्राव थांबत नाही. श्रोते हो, मैत्रिणींनो, शरीरात कुठेही दुखापत झाली तर जास्त वेळ रक्तस्राव होणे, सांध्यामध्ये वेदना किंवा सूज होणे, नाकातून वारंवार रक्त येणे हे लक्षणं या आजारांचे आपल्याला दिसतात. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आज आपल्या या वनिता विश्व या कार्यक्रमात आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर रिया बल्लीकर, रक्तविकार तज्ज्ञ आणि रक्त कर्करोग तज्ज्ञ.
चला तर जाणून घेऊया नेमकं हिमोफिलिया काय आहे, याचे लक्षणं कोणते आहेत, यावर आपण काय उपचार करू शकतो. चला तर जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. धन्यवाद मॅडम. मॅडम, आज आपण हिमोफिलिया दिन साजरा करतो आहोत. तर हा दिवस जो साजरा करतो आहोत, आजच्या या दिवसाची पार्श्वभूमी काय आहे, इतिहास काय आहे आणि केव्हापासून हा आपण साजरा करतो आहोत, काय सांगाल मॅडम? मॅडम, हिमोफिलिया आपल्या ब्लड मधला एक प्रॉब्लेम असा आहे ज्याच्यात फॅक्टर्स बेसिकली कमी होतात आणि मध्ये असं पेशंटला खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकते आणि एवढं ब्लिडिंग होऊ शकतं की पेशंटचा जीवही जाऊ शकतो. अच्छा. तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया म्हणून आहे, WFH, यांनी ही जी ऑर्गनायझिंग बॉडी आहे हिमोफिलिया बद्दल अवेअरनेस स्प्रेड करायला, कारण खूपशा लोकांना या रोगाबद्दल माहित नाहीये. अच्छा. तर यांनी हिमोफिलिया दिवस हा साजरा करणं सुरू केलं होतं. दरवर्षी 17 एप्रिलला आपण हा दिवस सेलिब्रेट करतो आणि 1989 पासून एव्हरी इयर हिमोफिलिया स्प्रेड करायला दिवस सेलिब्रेट केला जातोय. अच्छा. मॅडम, आजच्या या हिमोफिलिया दिनाचं नेमकं महत्व काय सांगाल मॅडम आपण? हिमोफिलिया हा जो रोग आहे ना, हा हिस्टॉरिकली आपण जर बघितलं तर सगळ्यात अगोदर 2nd सेंचुरी एडी मध्ये म्हणजे त्यांना कळलं होतं की असं काहीतरी आहे बा असा रोग ज्याच्यात पेशंट म्हणजे एवढे ब्लीड करतात की त्यांचा ब्लिडिंगमुळे मृत्यू होऊ शकतो. बट 18th आणि 19th सेंचुरीमध्ये 18व्या आणि 19व्या शतकात जेव्हा रॉयल फॅमिली म्हणजे ब्रिटनची जी रॉयल फॅमिली होती, क्वीन व्हिक्टोरिया बद्दल ऐकलं असेल, तर क्वीन व्हिक्टोरिया आणि तिचे जे जे फ्युचर जनरेशन होते त्यांना हा रोग रॉयल फॅमिलीला खूप जास्त प्रमाणात झाला. आणि तेव्हा जेव्हा म्हणजे खूप जास्त प्रमाणात हे होत होतं आणि कोणाला समजतच नव्हतं, तेव्हा त्या रोगावर खूप जास्त डिटेलमध्ये रिसर्च केलं गेलं आणि 1803 मध्ये डॉक्टर जॉन ओटो म्हणून होते, त्यांनी हा टर्म लेबल केला. अगोदर ह्याला रॉयल डिझीज म्हणायचो, मग त्यांनी हिमोफिलिया हे टर्म कॉइन केलं. आणि मोस्ट फेमस पेशंट जे होते दॅट वॉज रॉयल फॅमिली, जी ब्रिटिशची आपली जी फॅमिली आहे क्वीन ब्रिटनची, क्वीन व्हिक्टोरिया जे जे डिसेंडंट्स होते त्यांना होता. आणि असं नाही की बाकी लोकांनाही नव्हता, फक्त रॉयल फॅमिलीमध्ये होता. बट रॉयल फॅमिलीमध्ये जर काही झालं ते ऑब्व्हियसली हायलाइट होतं. बरोबर. त्यांना खूप जास्त याच्यावर रिसर्च करावी लागली आणि कशामुळे हे होतं, काय ह्याचं ट्रीटमेंट आहे, तर ते मग शोध करत गेले आणि आता आपल्याकडे या रोगावर छान ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहेत. अच्छा. तर मॅडम, हिमोफिलिया दिवस आज आपण जसा साजरा करतो आहोत, याची नेमकी व्याख्या काय सांगाल मॅडम आपण? तर हिमोफिलिया एक रक्ताचा अनुवंशिक आजार आहे ज्याच्या ब्लडमध्ये फॅक्टर कमी होतात. अच्छा. ते कसं क्लॉटिंग करायला आपल्या ब्लडमध्ये प्लेटलेट जसे असतात, प्लेटलेट्स बद्दल सगळ्यांना माहित आहे, तशा फॅक्टर्स पण असतात. अच्छा. तर हे फॅक्टर्स जेव्हा कमी होतात त्याला आपण हिमोफिलिया म्हणतो. तर मॅडम, हिमोफिलियाचे काही प्रकार देखील आहेत का? हिमोफिलिया 3 टाईपचे असतात. एक असतं हिमोफिलिया ए, ज्याच्यात फॅक्टर 8 ची कमतरता होते. मग हिमोफिलिया बी, त्याच्यात फॅक्टर 9 कमी प्रमाणात तयार होतो बॉडीमध्ये. आणि खूपच एक रेअर कंडिशन आहे ज्याला आम्ही हिमोफिलिया सी म्हणतो, त्याच्यात फॅक्टर 11 नावाचा फॅक्टर शरीरात कमी असतो. अच्छा. आता तिन्ही पैकी हिमोफिलिया ए म्हणजे फॅक्टर 8 हे सगळ्यात कॉमन आहे. अच्छा. तर मॅडम, हा हिमोफिलिया होण्याचं मुख्य कारण नेमकं काय सांगता येईल मॅडम? हा अनुवंशिक आजार आहे मॅडम. अच्छा. नॉर्मली ह्याच्यात कसं असतं, हिमोफिलिया ए आणि बी मध्ये लिंक असतात त्या कॅरियर्स असतात आणि रोग फक्त मेनली पुरुषांना होतो. म्हणजे जसं क्वीन व्हिक्टोरिया जे आपण बघितलं त्या केसमध्ये क्वीन व्हिक्टोरिया कॅरियर होती, तिला हिमोफिलिया झालं नव्हतं. आणि कॅरियर काय वाहक लेडी थ्रू म्हणजे मदर थ्रू हा मुलांना होतो. आणि जेव्हा होतं तेव्हा मेल पेशंट अफेक्टेड होतात. मेल्स मध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो, हा एक्स लिंक्ड डिझीज आहे ही. तर मेल अफेक्टेड होतात कारण त्यांच्यामध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो. लेडीज कॅरियर्स असतात याच्यात. अच्छा.
तर मॅडम जसं आपण सांगितलं की लेडीज हिमोफिलियाच्या कॅरियर असतात, पण वयाचं मग यात काही बंधन असतं का? अनुवंशिक असल्यामुळे हा म्हणजे सुरुवातीपासूनच जन्मतःच असतो? जन्मतः हा रोग असतो. अच्छा. बट लक्षणं नॉर्मली आम्हाला जेव्हा बाळ म्हणजे थोडंसं ऍक्टिव्हिटीज करायला, जसं क्रॉलिंग करायला सुरुवात करतो किंवा करतात मुलं किंवा खेळायला सुरुवात करतात, तेव्हा काही इंजरी होते आणि ब्लिडिंग सुरू होतं. अच्छा. हा जन्मापासूनच असतो, पण त्याची लक्षणं खूपदा आम्हाला वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून दिसतात. अच्छा. ते नेमके कोणते लक्षण आहेत मॅडम मग? हो, आणि जे मी म्हणत होते काही पेशंट्स मध्ये आता फॅक्टर कसं असतं की पर्सेंटेज असते. नॉर्मल फॅक्टर पर्सेंटेज असायला पाहिजे 50 ते 140%. अच्छा. आता ती फॅक्टर कमी आहे. म्हणजे काही पेशंट्स मध्ये 0च असतो, 1% पेक्षाही कमी असतो. काही पेशंट्स मध्ये 5% असतात फॅक्टर लेवल, 10% असतात. तर पर्सेंट प्रमाणे लक्षणं असतात. अच्छा. आता लोकांमध्ये सिव्हिअर डिझीज आहे. सिव्हिअर म्हणजे 1% पेक्षा फॅक्टर कमी आहे. त्यांचा आपोआप ब्लिडिंग सुरू होऊ शकतं. म्हणजे मोस्ट कॉमन टार्गेट ऑर्गन इज जॉईंट. म्हणजे आपले जॉईंट्स असतात ना, एक्सपो जॉईंट म्हणा किंवा नी जॉईंट म्हणा, याच्यात ब्लिडिंग होतं आणि त्याच्यावर तो जॉईंट सुजतो आणि खूप जास्त पेशंट्सला दुखतं. अच्छा. खूपदा काय होतं की आर्थरायटिस म्हणून याचं निदान केलं जातं आणि ते सिम्पटम्स आपल्याला जर ह्याच्यामुळे हिमोफिलियामुळे होऊ शकतात ते माहित नाहीये, तर मग डायग्नोसिस डिले होऊ शकते. अच्छा. दुसरं कधी कधी ब्लिडिंग मसल्स मध्ये होतं. म्हणजे जे आपले मसल्स आहेत त्याच्यात जास्त प्रमाणात दुखणं आणि कधी पेशंट्सला ब्रेन मध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, कधी नाकामधून ब्लिडिंग होऊ शकतं, कधी GIT म्हणजे पोटामधून ब्लिडिंग होऊन लॅट्रिन काळी होऊ शकते. तर ब्लिडिंग होणं आणि मोस्टली जॉईंट्स मध्ये किंवा मसल्स मध्ये हे हिमोफिलियाचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. अच्छा. तर मॅडम मग यासाठी मग तपासण्या किंवा टेस्ट त्या नेमक्या कोणत्या आहेत, कोणत्या करायला हव्यात? सुरुवातीला आम्ही अशा पेशंट मध्ये प्रोथ्रॉम्बिन टाइम आणि APTT हे टेस्ट करतो आणि मग ते रिपोर्ट बघून फॅक्टर जे आपण डिस्कस केलं, फॅक्टर 8 आणि 9 याचे टेस्ट फ्रीली अवेलेबल आहेत. तर हे टेस्ट करून मग त्याचं निदान केलं जातं. अच्छा. त्यानुसार कळतं की हा त्रास यांना आहे. हो, आहे की नाही त्याची सिव्हिअरिटी पण कळते आपल्याला. अच्छा. किती टक्के आहे त्यांना त्रास? हो. अच्छा. अच्छा. मग मॅडम जसं एकदा कळलं की यांना हिमोफिलिया झालेला आहे, त्यावर उपचार पद्धती कशा पद्धतीने करता येते, काय सांगाल मॅडम? हो, तर अगोदर कसं आपल्याकडे फक्त प्लाझ्मा थेरपी होती. म्हणजे प्लाझ्मा सगळ्यांनी ऐकलं असेल, ब्लडचं एक कंपोनेंट असतं. बरोबर आहे. तर सर्वात अगोदर फक्त प्लाझ्मा थेरपी अवेलेबल होती आपल्याकडे. आता आपल्याकडे फॅक्टर्स अवेलेबल आहेत. म्हणजे प्लाझ्मा मधून आम्ही फक्त तो फॅक्टर, सपोज हिमोफिलिया A पेशंट आहे तर फॅक्टर 8, B आहे तर फॅक्टर 9, तर ती देतो. ते फॅक्टर्स अवेलेबल आहेत. असेही फॅक्टर्स, कारण प्लाझ्मा मध्ये कसं होतं कधी कधी व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस वगैरे असतात. तर आपल्याकडे आता रिकॉम्बिनंट म्हणजे इंजिनिअरिंग करून तयार केलेले फॅक्टर्स आहेत जे डायरेक्ट बनतात, प्लाझ्मा मधून नाही बनतात. अच्छा. मग नॉन फॅक्टर ट्रीटमेंट जसं एमिसिझुमॅब आणि भरपूर अजून ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल झाले आहेत. चांगली गोष्ट ही आहे की आपल्या ज्या योजना वगैरे आहेत ना, त्यातही हे फॅक्टर्स आता अवेलेबल केले आहेत गव्हर्नमेंटने. अच्छा. शासनाच्या काही योजना असतात या संदर्भात आहेत, ज्याच्यात पेशंट्सला फॅक्टर्स फ्री ऑफ कॉस्ट पण भेटू शकतात. अच्छा. आणि अजून एक चांगली गोष्ट न्यूज आपल्या पेशंटसाठी अशी आहे की जीन थेरपीमध्ये इंडियामध्ये रिसर्च खूप सुरू आहे आणि हिमोफिलिया A साठी जीन थेरपी इंडियात डेव्हलप झाली आहे. अच्छा. ट्रायल फेज मध्ये आहे, पण आहे आपल्याकडे आता ते अवेलेबल. अच्छा. तर मॅडम या हिमोफिलियामध्ये उपचार केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः ठीक होऊ शकते का, या संदर्भात काय सांगाल? फॅक्टर्स आणि बाकी जे नॉन फॅक्टर ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत मॅडम, ते आपल्याला पेशंटला खूपदा लाईफ लॉंग घ्यावे लागतात. अच्छा. काही ऑप्शन्स असे आहेत की ब्लिडिंग झालं तेव्हाच आम्ही देतो आणि
काही ऑप्शन्स असेही आहेत की ब्लिडिंग व्हायला नको म्हणून त्या प्रोफिलॅक्टिक फॅक्टर थेरपी म्हणतो, तेही पेशंट्सला देऊ शकतो. सपोर्टिव्ह म्हणजे खूपदा पेशंट्सला फिजिओथेरपी, म्हणजे आमच्याकडे जे हिमोफिलिया पेशंट्स येतात इट इज अ टीम एफर्ट. मी जशी हिमॅटॉलॉजिस्ट आहे, नॉट जस्ट हिमॅटॉलॉजिस्ट बट ऑर्थोपेडिशियन म्हणा किंवा फिजिओथेरपिस्ट म्हणा, एक टीम असते, ते मिळून पेशंट्सला बघतात. तर पेशंटने जर उपचार घेतला तर पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहते, ब्लिडिंग एपिसोड कमी होतात. फक्त पेशंट पूर्णपणे ठीक नाही होत मॅडम. पूर्णपणे व्हायला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आणि ते म्हणजे जीन थेरपी. जीन थेरपी इज अ परमनंट ट्रीटमेंट फॉर हिमोफिलिया. अच्छा. तर मॅडम, हा आजार, हिमोफिलिया आजार जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अजून कोणते गुंतागुंतीचे काही आजार असतील किंवा कोणते अवयवांना त्याचा धोका संभवू शकतो, काय सांगाल मॅडम? हो, तर हिमोफिलियामुळे मोस्ट जे अवयव आपलं अफेक्ट होतं ते आहे जॉईंट. जॉईंट डॅमेज होते पेशंटला आणि त्याच्यामुळे चालायला किंवा कुठल्या डेली ऍक्टिव्हिटीज करायला पेशंटला त्रास होतो. दुसरं असतं मसल मध्ये वारंवार ब्लीड झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्चर्स होतात. अच्छा. कॉन्ट्रॅक्चर्स म्हणजे हातापायाची लेंथ कमी होते, मुवमेंट रिस्ट्रिक्ट होतात. आणि अजून एक होतं, कारण पेशंटला खूपदा आम्ही प्लाझ्मा देतो आणि प्लाझ्मा कधी कधी व्हायरल इन्फेक्शनमुळे लिव्हर पण रेअरली अफेक्ट होऊ शकतं. अच्छा. तर मॅडम, जसं आता आपण म्हणालात त्या उपचार पद्धतीमध्ये आपण प्लाझ्मा देतो, बरोबर? तर यामध्ये मग कोणती काळजी घ्यायला हवी? म्हणजे त्या व्यक्तीला जे प्लाझ्मा दिलेला आहे त्या व्यक्तीने किंवा ज्यांचं प्लाझ्मा घेतलेलं आहे, तर काय सांगाल मॅडम? प्लाझ्मा बेसिकली जे आपण देतो ते व्हायरली टेस्ट करायला पाहिजे व्यवस्थित. मोस्ट जे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड सेंटर्स आहेत त्याच्यात व्यवस्थित टेस्टिंग करूनच प्लाझ्मा देतात. अजून एक मी सांगणार की प्लाझ्मा आम्ही काही वर्ष अगोदर द्यायचो, आता आपल्याकडे फॅक्टर्स अवेलेबल आहेत. तर हिमोफिलिया सोसायटीज म्हणा किंवा गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल्स आहेत तिथे पेशंट्सने जाऊन प्लाझ्मा ऐवजी हे जे प्युरिफाईड फॅक्टर्स आहेत ते घ्यायला पाहिजे, ज्याने प्लाझ्माचे साईड इफेक्ट आपण बायपास करू शकतो. अच्छा. तर मॅडम, हे जे हिमोफिलिया, जसं मगाशी तर आपण सांगितलं की अनुवांशिक आहे, पण वयाच्या काही टप्प्यानंतर याचा त्रास दिसून येतो का? जसं आपण आणि सांगितलं की जास्ती पुरुषांमध्ये दिसतो हा, तर काय सांगाल मॅडम, काय कारण असू शकेल याचं? पुरुषांमध्ये हा दिसतो कारण हा रोग एक्स लिंक्ड आहे. आपल्या शरीरात 2 क्रोमोझोम्स असतात, एक्स आणि वाय. पुरुष हे XY असतात, लेडीज या XX असतात. पुरुषांमध्ये एकच क्रोमोझोम एक्स असल्यामुळे पुरुषांमध्ये हा रोग जेव्हाही होतो पेशंटला ती डिझीज मॅनिफेस्ट होते. अच्छा. आणि मध्ये नॉर्मली त्या वाहक असतात, कारण तो दुसरा एक्स क्रोमोझोम असतो तो कम्पेन्सेट करतो. त्याच्यामुळे पुरुषांमध्येच दिसतो आपल्याला. लेडीज थ्रू हे पुढच्या पिढीला ट्रान्सफर होऊ शकतं. अच्छा. तर मॅडम, जसं आपण कोणताही आजार झाला तर औषध उपचारासोबत आहार फार महत्वाचा असतो. हिमोफिलियामध्ये आहाराची भूमिका नेमकी कशी आहे मॅडम? हिमोफिलियामध्ये आहाराची भूमिका खूप नाही आहे, बट पेशंटने चांगला डायट, प्रोटीन ज्याच्यात जास्त राहणार, कॅल्शियम जास्त राहणार, कारण बोन्स आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचे आहेत, मसल आणि हेल्थ आपल्याला मेंटेन करायची आहे. त्याच्यामुळे प्रोटीन आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी चा इंटेक पेशंटने चांगला ठेवायला पाहिजे. या व्यतिरिक्त डायट आणि हिमोफिलियाचं खूप जास्त रिलेशन नाहीये. अच्छा. मॅडम, जसं मगाशी आपण बोलताना बोललात की उपचार पद्धती करताना कंटिन्युएशन मध्ये त्यांना औषधं ते घ्यावे लागतात, औषधोपचार सुरू ठेवावा लागतो. मग यात असं काही वयाचं आहे का की म्हणजे त्यांचं जे लाईफ आहे ते कमी होतं किंवा तितकेच आयुष्य ते जगू शकतात, असं काही आहे का मॅडम? आपण एक तज्ञ आहात तर काय सांगाल? व्यवस्थित जर ट्रीटमेंट पेशंटने घेतलं तर मग पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतात. त्याच्यात जर सपोज कुठल्या पेशंटने ट्रीटमेंट नाही घेतलं, ब्रेन मध्ये जर ब्लिडिंग झाली किंवा कुठल्या मेजर ऑर्गन मध्ये जर पेशंटला ब्लिडिंग होत आहे तर पेशंटची प्रीमॅच्युअरली मृत्यू होणार आहे की नाही. पण एखाद पेशंट आहे जो व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे तर
ते पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतात, त्यांचा लाईफ स्पॅन पण नॉर्मल असतो. महत्वाचं आहे की वेळेवर निदान करायला पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित उपचार घ्यायला पाहिजे. नक्कीच मॅडम. हिमोफिलिया जसं आपण म्हणालात की अनुवांशिक आहे, तर एखाद्या परिवारात जर 2 किंवा 3 मुलं असतील तर त्यातला एकाला होऊ शकतो आणि एकाला नाही, असं देखील होऊ शकतं का? तर त्या परिवारात जसं आपण डिस्कस केलं, जर लेडी जर कॅरियर आहे वुमन, तर त्या परिवारामधल्या सगळ्या मेल चाइल्ड जे राहणार, मुलं जे राहणार, त्यांना हा रोग होणार. अच्छा. मुली त्या राहणार, त्या 50% कॅरियर असणार आणि 50% नॉर्मल असणार. अच्छा. बट त्या माणसाला आहे, म्हणजे मेल पेशंट वडिलांना जर आहे, तर मग मुली सगळ्या कॅरियर होणार आणि त्याच्या वडिलांथ्रू त्यांच्या मुलांना नाही होत. अच्छा. मुलींना. ओके. शासनाच्या बऱ्याच अशा योजना असतात, तर या हिमोफिलिया संदर्भात शासनाची नेमकी भूमिका कशी आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आता डे केअर सेंटर्स ओपन केले आहेत हिमोफिलिया पेशंटसाठी, जिथे पेशंटचं जे ब्लड टेस्ट, निदान आणि फॅक्टर थेरपी पण पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट भेटते. तसंच MJPJY जी योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्याच्या थ्रू पण पेशंट्सला फॅक्टर थेरपी भेटत आहे. तर मॅडम, कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची थीम असते, एखादी संकल्पना असते. तर यावर्षीची हिमोफिलिया दिनाची 2026ची थीम नेमकी काय आहे? हिमोफिलिया दिवस जो आपण साजरा करतो, दरवर्षी एक वेगळी थीम असते मॅडम. या वर्षाची थीम आहे डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर. अच्छा. डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर म्हणजे काय? जोपर्यंत आपण ह्या रोगाचं निदान नाही करत, तोपर्यंत पुढचं काही करणं शक्यच नाहीये. आम्ही पेशंट्स बघतो गावात, जे दूर दूरून पेशंट्स आमच्याकडे येतात, त्यांना ब्लिडिंग असतं आणि वयाच्या, म्हणजे हा एक अनुवांशिक रोग आहे. बट इव्हन पेशंट 20, 30, 40 वर्षापर्यंतही निदान नाही होत. पेशंट खूप सफर करतात, रोगामुळे त्यांना डिफॉर्मिटीज होतात. तर आपण जर थोडंसं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्या प्रोग्राम थ्रू म्हणा किंवा अवेअरनेस ड्राईव्ह थ्रू म्हणा, जर आपण इन्फॉर्मेशन स्प्रेड केलं तर मग पेशंट डायग्नोसिस पर्यंत पोहोचू शकणार. म्हणून या वर्षाची थीम काय ठेवली आहे त्याने, डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर, म्हणजे निदान करा, ज्याने की पेशंट्सला जे ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहेत तिथे आपण पेशंटला गाईड करू शकतो. अच्छा. तर मॅडम, आज हिमोफिलिया दिन आपण साजरा करतो आहोत आणि अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नसते. जसं कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय सांगाल? हिमोफिलिया बेसिकली मी हे सांगू इच्छिते इथे की जी थीम दिली आहे वर्ल्ड हिमोफिलिया फेडरेशनने, डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर, ती अत्यंत छान टीम दिली आहे. त्यांनी फोकस यावेळेस डायग्नोसिस वर केला आहे आणि आपल्या इंडियामध्ये पण हिमोफिलिया सेंटर्स ऍक्टिव्ह आहेत. तर ज्यांनाही ही लक्षणं जी आपण आता डिस्कस केली, ब्लिडिंग होत आहे, जॉईंट्स मध्ये स्वेलिंग होत आहे आणि त्याचं कारण ते समजत नाहीये, हिमोफिलिया सेंटर मध्ये जा. प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये एक हिमोफिलिया सेंटर आहे जिथे बेसिक ते निदान करून आपल्याला देऊ शकतात. आणि जसं निदान झालं, ब्लड स्पेशालिस्टला कन्सल्ट करा, त्याने की तुम्हाला ट्रीटमेंट प्लॅन भेटून जाणार. आणि व्यवस्थित वेळेवर जर आपण ह्या रोगाचा निदान केला, व्यवस्थित ट्रीटमेंट उपचार जर आपण केले, तर हे पेशंट एकदम नॉर्मल लाईफ जगू शकतात. अजून एक मी पॉइंट सांगू इच्छिते इथे की ज्या फॅमिलीज मध्ये हिमोफिलिया आहे, तर आता आपल्याकडे टेस्ट पण अवेलेबल आहेत. म्हणजे बाळ पोटात असताना आम्ही समजू शकतो की या बाळाला हिमोफिलिया होऊ शकतं की नाही, आणि त्या पद्धतीने मग त्या कपलला आपण हजबंड वाईफला गाईड करू शकतो रिगार्डिंग द प्रेग्नन्सी. आणि हे जे ऑप्शन्स आहेत ते हिमोफिलिया पेशंट आणि त्यांच्या फॅमिलीजने मॅक्सिमम युटिलाइज करायला पाहिजे, सो दॅट आपण त्या रोगाला जेवढं कमी करू शकतो त्याची इन्सिडन्स तेवढं आपण करू. नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम. तर आज आपण आकाशवाणी स्टुडिओतून आपल्या श्रोत्यांना हिमोफिलिया संदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू व्हेरी मच.
तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून बरीच उपयुक्त अशी माहिती आपल्याला मिळाली असेल, हो ना? चला तर कार्यक्रमातून आता निरोप घेऊया आणि परत भेटूया पुढील वनिता विश्व या कार्यक्रमात नवीन मैत्रिणींसोबत, नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची, परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.